नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर नवरात्र चालू आहे. नवरात्राचा उपवासाचा स्पेशल खजूर मिल्कशेक कसा बनवायचा ते सांगणार आहे. अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने 10 मिनिटात तयार होणारा एनर्जी बूस्ट ज्यूस आज आपण तयार करणार आहे. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपण खजूर घेतले. तुम्हाला जितपत ज्यूस बनवायचा आहे त्या अंदाजानुसार तुम्ही खजूर घेऊ शकता. मी 2 ग्लास इतका खजूर शेक बनवणार आहे. त्या अंदाजानुसार मी इतका खजूर घेतला आहे. त्यातलं सर्व बी काढून घ्यायचे, त्याचे मागचे देठं पण काढून घ्या. काढून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एकदम गरम दूध ओतायचं आहे. हे बघा, मी एकदम गरम दूध घेतलं आहे, जेणेकरून तो पटकन भिजला जातो. त्याला 5 ते 10 मिनटं व्यवस्थित दुधामध्ये भिजून द्यायचं आहे. भिजून झाल्यानंतर हे बघा, आपला खजूर किती मऊसूत झाला आहे, तुम्ही बघू शकता. या पद्धतीने गरम दुधामध्ये भिजून झाल्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये आता सर्व भिजलेला दुधातला खजूर घालून घेऊया. भरपूर सारे काजू घालूया, बदाम घालूया, अर्धी वाटी इतकी साखर घालूया. साखर ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. खजूर ऑलरेडी गोड आहे, त्याच्यामुळे 2 चमचे इतकी साखर घातली आहे. त्याच्यामध्ये आता आपण दुधावरची साय टाकूया, दूध टाकूया व याला दळून घेऊया. अत्यंत पौष्टिक आणि हेल्दी असा आपला खजूर शेक दळून झाला आहे, तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता किती छान झाला आहे. आता आपण 2 काचेचे ग्लास घेतले, त्यामध्ये आता आपण खजूर शेक टाकून घेऊया. झटपट होणारा एनर्जी बूस्ट म्हणून मी तुम्हाला आज खजूरचा शेक दाखवला आहे. नक्की या पद्धतीने नवरात्रामध्ये खजूर शेक बनवून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने खजूर मिल्क शेक तर नक्की बनवा. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.